अं, तर आपण चर्चेला सुरुवात करतोय. तर एक चांगला उपक्रम तुम्ही घेतला फार महत्त्वाचा. कारण बरेच लोक ऊस पिकाला विरोध करतात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे वगैरे वगैरे. पण त्याची दुसरी बाजू पण आहे की ते लोक समजून घेत नाहीत पूर्णपणे की ते एकमेव पीक असं आहे की ज्याला मार्केटिंगची काही जरूर नाही आहे आणि बांधावर येऊन ते ऊस म्हणजे पीक त्याचं उत्पादन घेतलं जातं आणि रडत खडत का होईना पण हमीभाव मिळतो त्याला. आणि म्हणजे ॲश्युअर्ड असलेलं जवळजवळ आता 123 पिकं आहेत आपले समजा शेतमालाचे. परंतु हे एकमेव पीक असं आहे की ज्याला खात्रीशीर भाव मिळतो, मार्केटिंगची काही जरूर नाही. बाकी सगळ्याच पिकांना एकतर हमीभाव आहे ते कागदावरच आहेत, ते काही मिळत नाहीत. आणि हे म्हणजे तरी ॲक्च्युली ते शुगर कंट्रोल ॲक्टमुळं त्याचा दबाव असल्यामुळे सगळ्यांना हे पाळावं लागतं. त्याला साखर आयुक्तालय वगैरे असल्यामुळे, कंट्रोलिंग बॉडी असल्यामुळे त्यामुळं शेतकऱ्यांना भाव मिळतात. हे सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा की वेगळ्या टाईपचं पीक आहे. नंतर ते अजून साईड मुद्दा असा आहे की त्याला कीड लागत नाही जास्त. फार जेवढे सेन्सिटिव्ह पिकं बाकीची आहेत थोडं पाणी पडलं तरी हे होतात. याला अतिवृष्टी झाली तरी काय फरक पडत नाही फार. आणि आणि दुसरं म्हणजे मजुराचं जे मजुरी आहे ती कमी लागते याला. आणि जरा ते एक फायदा, अशा बरेच फायदे आहेत त्याच्यामध्ये. तर पाण्याच्या प्रश्नावर ची बाजू जी आहे ती आपण नंतर बोलून निवाल. पण सांगायचा उद्देश काय आहे की साखर जी आहे, साखर ऊसापासून होणारी साखर हे पूर्वी मेन प्रॉडक्ट होतं पूर्वीच्या काळामध्ये, मागच्या दशकाच्या अगोदर. परंतु गेल्या 10 वर्षापासून साखर हे आता बाय प्रॉडक्ट झालेलं आहे. म्हणजे साखर उद्योग आहे ना हा झपाट्याने ऊर्जा उद्योगाकडे वळालेला आहे. आणि त्याचे आता आपल्या जर पाहिलं आपण, तुम्ही बघताय की सारखी आपली कॉम्पिटिशन चालू आहे ब्राझीलबरोबर. कधी तो पहिला असतो जगामध्ये किंवा कधी आपण असतो. पण बरेच वेळ आपण नंबर 1 हे केलेलं आहे, नंबर टिकून ठेवला होता मागं आपण. आणि निर्यातीमध्ये पण आपला दुसरा नंबर आहे. तर हे पण एक प्रेस्टिजियस बाब आहे की आपले शेतकरी एवढं उत्पादन करतात. आणि त्यामुळे आता हा जुना आकडा पण आहे, नवीन पण आकडेवारी आहे दुसरीकडे. पण 2021ला जवळजवळ 40,000 कोटी रुपयाचं परकीय चलन आपल्याला मिळालेलं आहे. आणि एकंदर भारतामध्ये 732 साखर कारखाने आहेत. आणि त्यामुळे तुम्ही जो हा विषय घेतला हा काही लोकल विषय नाही आहे, हा म्हणजे ग्लोबल विषय आहे. की आपण जे एक तुम्ही जे अभ्यासपूर्ण जे मांडणी करताय, वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेताय, तर त्याच्यामधून सगळ्यांची बाजू समजून घेताय आणि त्याला मानवी स्वरूप देत आहे त्या पुस्तकाला. हे एक्सेप्शनल गोष्ट आहे. आणि त्याला म्हणजे प्रॅक्टिकल काय म्हणतात त्याला, रूममध्ये एक AC रूममध्ये बसून लिहित नाही, वेबसाईट सर्च करून तुम्ही लिहित नाही आहे. तर प्रत्येक एवढं एफर्ट घेऊन सगळे हिंडत आहे, प्रत्येकाची मुलाखती घेत आहे. त्यामुळे ते खरंच पुस्तक सर्वांगपूर्ण होईल असं मला खात्री आहे. नंतर साधारण 21-22चा 1.18 लाख कोटी किमतीचा ऊस खरेदी केला होता कारखान्यांनी. आणि जवळपास देशामध्ये 5 कोटी ऊस उत्पादक आहेत. आणि याच्यावर अवलंबून जे लघु उत्पादक आहेत आणि जे बाकी ऊसतोड कामगार असतील किंवा मजूर असतील ते अवलंबून तर कितीतरी पटीने त्याचे आहेत. मशिनरी बनवणारे, फॉर एक्झाम्पल हार्वेस्टिंग मशीन बनवणारे किंवा त्याचे हे करणारे वगैरे वगैरे. हार्वेस्टिंग मशीन असेल, ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर किंवा. आणि आपण सरकारला याचा किती फायदा होतो हे मोजताना आपण कायम दुर्लक्षित करतो की ह्या मोठ्या प्रमाणात GST जातोच आहे या सरकारला. परंतु जे मद्य आहे किंवा रेक्टिफाईड स्पिरिट आहे किंवा बाकी जे उत्पादनं आहेत त्याच्यावरचा GST जो आहे 40% वगैरे असेल, मला लक्षात नाही किती. तर ते असं जर इन्कम करून बेरीज करणं खरी तर एका अर्थशास्त्रज्ञांनी करायला पाहिजे की या उद्योगामुळं सरकारला किती हे महसूल मिळतो आणि त्या मानाने ते जे FRP जाहीर करतात ती योग्य आहे का, आणि हा बिझनेस टिकून ठेवण्यासाठी त्यांची काय सेपरेट स्ट्रॅटेजी आणि एफर्ट्स जरुरी आहे. तर
ते त्यासाठी एक अर्थशास्त्रीय मांडणी व्हायला पाहिजे. हम्म, हम्म, दुसरी बाजू अशी आहे की मी जसं म्हणलं की हे ऊर्जा क्षेत्र झालेलं आहे. हम्म, हम्म, तर आपल्या याच्यामध्ये केंद्रामध्ये नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन म्हणून एक आहे. हम्म, हम्म, तर त्याच्यामध्ये 2030पर्यंत 60 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजनचं उत्पादन करायचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, हम्म, हम्म, म्हणजे ग्रीन हायड्रोजन. हम्म, तर त्यापैकी जवळपास 10 लाख मेट्रिक टन हायड्रोजन जे आहे हम्म, ते साखर उद्योगापासून मिळणार आहे. हम्म, म्हणजे जसं बरेच कारखान्यांना मी व्हिजिट करत असतो त्यावेळेस बघितलं की बाबा काही लोकांचं झिरो डिस्चार्जसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. हम्म, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. किंवा नेट झिरोचं साठी पण योगदान आहे साखर कारखान्याचं, बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. हम्म, की फॉर एक्झाम्पल की पाण्याचं बचत करण्यासाठी त्यांनी रिसायकलिंग केलेलं आहे हम्म, आणि प्रोसेसिंग करून रियूज केलेला आहे पाण्याचा. हम्म, काही कारखान्यांनी, प्रगतशील कारखान्यांनी, हम्म, काही कारखाने जे आहेत ते मस्कोबा शुगरसारखे ते कार्बन डायऑक्साईड कॅप्चर करून हम्म, त्याचं लिक्विफाईड किंवा सॉलिडिफाय पण करतात ते. हम्म, म्हणजे ड्राय आईस म्हणतात त्याला. हम्म, सॉलिड कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर याच्यामध्ये करतात ते सॉलिड स्टेटमध्ये. हो. म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, द्रव स्वरूप, नंतर लिक्विड लिक्विड स्वरूप आणि सॉलिडला हम्म, हे काय म्हणतात लक्षात येत नाही मला. हां, स्थिर स्थिर स्वरूप, स्थिर नाही म्हणता येईल, घन स्वरूप. घन स्वरूप, बरोबर बरोबर. तर तर असं केलेलं आहे त्यांनी, म्हणजे त्याला ड्राय बर्फ म्हणतात त्याला, हम्म, असं हे केलेलं आहे त्यांनी. तर ही पॉझिटिव्ह बाजू झाली. हम्म, हम्म. हा तेच चालू राहील कंटिन्यू. हां, असं आहे. पॉजसाठी तेच दाबायचं आणि परत तेच दाबायचं. हा येस. तर आता एखादा, आता हे झालं आपलं पार्श्वभूमी आपण समजून घेतली. आता तुमचा एखादा काही प्रश्न असेल तर आपण हळूहळू त्याच्यामध्ये एंटर करूया. आता बरेच प्रश्न आहेत ते बेसिकली FRPच्या बद्दल बरेचसे गैरसमज आहेत. आता ते विचारतो. आता सध्या स्थितीमध्ये दोन प्रकारचे साखर कारखाने आहेत, एक म्हणजे खाजगी आणि दुसरं म्हणजे सहकारी. खाजगीने सुरुवात झाली म्हणजे ब्रिटिश काळामध्ये. ब्रिटिशांच्या नंतर पुन्हा सहकारी स्वरूपातले कारखाने आले. पण ते सहकारी साखर कारखाने आता खरंच शेतकऱ्यांसाठी किंवा शेअर होल्डरसाठी उत्तरदायित्व आहेत असं आपण म्हणू शकतो का? किंवा त्या संदर्भातलं काय तुमचं निरीक्षण आहेत का? सहकारीबद्दल बोलताय का? हा, सहकारीबद्दल बोलतो. तर तुम्हाला कसं वाटतं, उत्तरदायित्व ते पाळतात किंवा नाही पाळत, किंवा वेगवेगळ्या ऊस उत्पादकांची चर्चा करताना किंवा तुमच्या व्हिजिटमध्ये असं काही दिसून आलं का की ते खरंच पारदर्शकपणे वावरणं किंवा उत्तरदायित्व रेव्हेन्यू शेअरिंगचं असेल किंवा त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ते चालवले जातात असं वाटतं का? म्हणजे तुमचं फक्त सहकारबद्दल तुमचं हा, प्रश्न आहे का? सहकारबद्दलच आहे. आपण खाजगीबद्दलची नंतर चर्चा करूया, स्वतंत्र ओके. चर्चा करूया खाजगीबद्दल. नाही, सहकारी का खाजगी हा वाद जो आहे ना, हे बरेच लोक मांडत असतात, समाजवादी किंवा अजून बरेच लोक. काही लोक खाजगीकरणाला तीव्र विरोध पण करत असतात. परंतु माझी भूमिका बॅलन्स्ड आहे. मला म्हणायचं की खाजगी जे आहे इंडस्ट्री का, त्यांचं कॉर्पोरेट कल्चर असतं, प्रोफेशनल असतात ते. आणि म्हणजे कारखान्याच्या बाबतीत बोलत नाही, जनरल बोलतोय मी. बरोबर, की जनरल की बाबा आता ते कोणती विल्यम अंतराळवीरातली आपली परत आणलेली अंजली, नाही, सुखरूप परत आणलेली सुनीता विल्यम्स. हां, तर तिला सुखरूप परत आणण्यासाठी जे हे पाठवलं होतं, ड्रॅगन पाठवला होता, तो खाजगी कंपनीने, ॲलन मस्कच्या कंपनीने बनवलेला होता. ह्याच्यावरून कळतं की खाजगी म्हणजे एकदमच हे नाही आहे, ऑब्जेक्शनेबल नाही आहे. दोन्ही पण बॅलन्स पाहिजे. आणि भ्रष्टाचार जो आहे तो दोन्हीकडे होऊ शकतो. आणि काही निगेटिव्ह पॉईंट पण आहेत खाजगीचे, जे मी बोलतो. फॉर एक्झाम्पल खाजगी जसं सहकार कारखान्यांमध्ये ऊसाचे बिलं वगैरे देतात सिस्टमॅटिकली. त्यातनं कळतं की बाबा किती कपात झालेली आहे, काय झालेलं आहे, काय काय पैसे कट झालेत, पहिला हप्ता आहे, दुसरा हप्ता आहे, असं त्यात असतं सगळं डिटेल. पण खाजगी कारखाने काही बिल वगैरे देत नाही, डायरेक्ट बँकेत आपल्याला कळतं की किती जमा झालेत. असं बऱ्याच कारखान्यांचं आहे मराठवाड्यामध्ये, बिलच नसतात का, बँकेमध्ये पावतीच नसती, पावती नसते, काहीच नसतं. बँकेत जायचं, आपल्याला कळतं किती जमा झाले. मग तो पहिला हप्ता आहे का दुसरा हप्ता आहे
आणि का वजन किती- शेवटचा हप्ता आहे. हा, वजनचं पण वजन किती भरलं एखादा ट्रॅक्टर भरून नेलं कारखान्यावर, तर वजन किती ह्याचं सांगत असतील की तुमचं त्याची एवढं स्लिप मला वाटते मिळते बहुतेक वजनाची, पण ते पैसे दिल्यानंतरचं जे पेमेंटचं जे स्लिप पूर्वी सहकारी खात्याचे यायचे ना, कधी सुरुवातीचं द्यायचे, मग 200 रुपयांनी द्यायचे, मग 100 द्यायचे, मग 50चा म्हणजे शेवटचा हप्ता. पहिला हप्ता किती, दुसरा हप्ता किती आणि फायनल हप्ता पूर्वीचं किती? 4-5 वर्ष पूर्वीचं सांगतो मी ते. आता ते पावतीच देत नाही. नंतर ॲन्युअल जनरल मीटिंग नसती त्यांची, खाजगींची, आणि त्यामुळं सभासदांना प्रश्न आवाज उठवता येत नाही वगैरे वगैरे गोष्टी आहेत त्याच्या. आता सहकारीबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे. म्हणजे आम्ही मुद्दा मांडलेला आहे अमित शहांकडे पण, की 8 नोव्हेंबर 2022ला जेव्हा मला वाटतं विलासराव असतील कदाचित मुख्यमंत्री, त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय झाला होता आणि तेव्हापासून सहकारी साखर कारखान्याला, नवीन सहकारी साखर कारखाना रजिस्ट्रेशन करायची परवानगी नाही आहे. पुण्यातच कोणतरी आहे, त्याने कोर्टात केस दाखल केलेली होती. ते म्हणजे केस पेंडिंग असल्यामुळे निर्णय, म्हणजे एखादं नवीन कारखाने तुम्ही बघा, नवीन सहकारी कारखान्याला नवीन रजिस्ट्रेशन करायला परवानगी नाही आहे त्या कोर्टाच्या निकालामुळं. तर ते पण उठणं जरुरी आहे, म्हणजे सहकारी कारखाने पण नवीन होणं जरुरी आहे असं मला आता म्हणायचं. सहकारी साखर कारखाना स्थापन करता येत नाही. त्याच्यावर आम्ही पत्र लिहिलेले आहेत की सगळ्यांना लोकांना, तर तो मुद्दा कोणीच उचलत नाही. तर तो एक मुद्दा आहे. आणि भ्रष्टाचार तर दोन्ही ना पोखरलेला आहे. म्हणजे सहकारीमध्ये पण गेलेलं आहे आणि ह्याच्यात पण गेलेलं, खाजगीमध्ये गेलेलं आहे. आणि दुसरं दुर्दैवाची बात शेतकऱ्याच्या दृष्टीने अशी आहे की साखर कारखाने सत्ताधारी लोकांचे पण आहेत आणि विरोधी पक्षांचे पण आहेत, राजकीय पक्षांचे. त्यामुळं कुठलाही प्रश्न साखर उद्योगाच्या बाबतीत जो येतो, तर त्यांच्या लुटीला ते हे असल्यामुळे त्यावेळेस ते एकत्र होतात. त्यावेळेस ते एकत्र असतात. बाकी ठिकाणी एकमेकाशी भांडतील ते राजकीय भूमिकेच्या. साखर कारखान्याच्या भूमिका हां, ते एकत्र येतात. त्यामुळं आपण शेतकरी बिचारा एकटा पडतो. तर ते एक त्या बाबतीमध्ये मला बोलायचं होतं. आणि FRPच्या संदर्भामध्ये काय, मगाशी तुम्ही म्हणत होते की FRP मध्ये बरेचसे गोंधळ आहेत किंवा कमी जास्तपणा येतो, तर हे कसं तुमचं मूल्यमापन कसं होतं ते? हां, तर जुन्या काळापासून सुरू करतो. ठीक आहे. म्हणजे आणि मग हळूहळू इकडे येतो, सध्याची परिस्थिती काय याच्यावर येतो. तर साधारण मला वाटते 2008-9 वगैरे साली SMP नावाचा कायदा होता आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस रिकव्हरीचा जो बेस आपण म्हणतो ना, तो 8.5% होता. आणि नंतर मग FRPचा कायदा आला. त्याच्यामध्ये बरेचसे क्लॉज जो होता, 5A क्लॉज होता, ते काढून टाकण्यात आला. तो म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने अनुकूल असा क्लॉज होता, तर तो काढून टाकण्यात आला. आणि झालं काय त्यावेळेस की फॉर एक्झाम्पल 2008-9 किंवा 9-10ला शेतकऱ्यांना जेव्हा 2022 मिळाले रक्कम हातामध्ये, बरं का, म्हणजे HNT मायनस करून, म्हणजे ऊस वाहतूक आणि तोडणी मायनस करून, तर नंतर मग जेव्हा FRP कायदा लागू झाला, साधारण आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण 11-12ला एकदम 1260 मिळाला. आणि त्यावेळेस ते 9.5% रिकव्हरी केली त्यांनी. तर ह्याच्यावरून कळतं की त्यांनी जो कायद्यामध्ये बदल केला त्याचा सडनली इफेक्ट इथं झाला. म्हणजे 2022 रुपये मिळाला होता, तर एकदम 1260वर आला. त्यावेळेस सगळीकडं आंदोलन पेटलं एकदम, की बाबा एकदम एवढं कसं काय कमी आला. मग ते काहीतरी मध्यस्थी करून काहीतरी थोडंसं वाढवलं होतं त्यावेळेस. नंतर सरकार असं चालबाजी करतं, केंद्र सरकार, की आणि बिचारा शेतकऱ्यांना कळत पण नाही ते, प्रत्येक शेतकऱ्यांना FRP जाहीर करतं, परंतु त्यावेळेस बेस रिकव्हरीचा जो आहे तो हळूहळू वाढवतात. म्हणजे पहिल्यांदा 8.5 होता सुरुवातीला, मी म्हटलं तसं. नंतर त्यांनी 9.5 केला, नंतर 10 केला. मग आता सध्या जो आहे तो 10.25 आहे. 10.25 हां. म्हणजे त्याला काहीतरी मला वाटते 3550 काहीतरी आहे, ते बघू आपण मोबाईलमध्ये माझ्या. तर त्याच्यामध्ये असं आहे की
FRP जाहीर करतो सरकार हम्म. 10.25ला आणि त्याच्या प्रत्येक 0.1% घट किंवा 0.1% वृद्धीसाठी हम्म. ते इतके रुपीज पर के जी हम्म. किंवा पर टन असं ते वाढीव रक्कम किंवा घट असं देतात पण ते. हे जे पॉईंट बेस आहे हे रिकव्हरीच्या आधारे ठरवतात. रिकव्हरीच्या आधारे ठरवतात का वर्षाच्या वजनावर? रिकव्हरी प्युअरली रिकव्हरी. म्हणजे जर तुमचं म्हणजे गाळप 10.25 संपलं असेल हां तर ही विशिष्ट अमाऊंट आहे हां आणि त्याच्या पुढे जर वाढलं असेल तुमची 0.1 रिकव्हरी वाढलं तर मग ते पॉईंट मध्ये ते पैसे त्या 0.1ला इतकं वाढ 0.1ला एवढे वाढ हां, तर 0.3ला किती समजा 0.3ने वाढलं समजा हां, ते 300 त्रैराशिकने आपण काढू शकतो. हां, तेवढे पैसे त्याच्यात ते 3550ला ॲड करायचे. हां, 3550ला 350 रुपये ऍड करतात ते 0.5ला. हा नाही तसं वेग नको हम्म. ते म्हणजे प्रत्येक पॉईंटवरला दिले त्यांनी त्यांच्या हा, point. सर्क्युलरमध्ये येस येस. एका पॉईंटला किती रुपये वाढ हम्म, हम्म, बरोबर आहे? मग आपण काढू शकतो समजा आपलं 10.5 आलं हम्म, याचा अर्थ काय 10.5 मायनस 10.25 म्हणजे 0.25 आपलं वाढ झाली. हम्म, हम्म, हम्म. 0.1ला एवढी वाढ आहे रुपयामध्ये बरोबर. तर 0.25ला किती? हम्म, हम्म, परभणीच्या एका शेतकऱ्यांना पाहिजे होतं हम्म, या 2-3 कारखान्याचे मग आमचा रेट काय आहे आमचं रिकव्हरी एवढी आहे तर मी त्यांना कॅल्क्युलेट करून दिलं होतं त्यांना हम्म, बरं का की त्यांना कळत नव्हतं त्यांना. तर मी विचार करतो की छोटं ॲप करायचं एक्सेलचं हम्म. म्हणजे कोणी टाकू शकतं आणि आपलं हे किती काढू शकतं काढू ते. शकतो. पण बरोबर. त्या कॅल्क्युलेशनचा काही उपयोग नाही कारण HNDचा भाग आहे त्याच्यामध्ये ते बोलू आपण. हम्म, तर सांगायचा उद्देश काय आहे की हे रिकव्हरी चोरी म्हणजे काय हम्म, असं 100 रुपये वाढ केली समजा मागच्या वर्षीपासून आता हम्म, त्यावेळेस जर तुम्ही बेसच बदलला हम्म. म्हणजे ॲज गुड ॲज तुम्ही काही वाढ केली नाही असं आहे ना त्याचा अर्थ बरोबर बरोबर आहे का नाही लक्षात. बरोबर आलं. तर हा हे गणित लोकांना एकदम समजत नाही. जसं आपलं दुधाच्या बाबतीत पण आहे ना हम्म, असं मॅट्रिक्स असतं SNF आणि फॅट असं एक तक्ता असतो मॅट्रिक्स म्हणतात त्याला पूर्ण. बरोबर. ते त्याच्याप्रमाणे आपल्याला तक्त्यामध्ये कळतं की आपल्या SNF आणि आपल्या फॅटसाठी काय रेट आहे तसं पण ही सोपं गणित आहे याचं. याच्यात 2 व्हेरिएबल नाही आहेत एकच व्हेरिएबल आहे ते म्हणजे आपलं रिकव्हरी. आता कमिंग टू द पॉईंट 2-3 वर्षापूर्वी काय होतं की आता मी समजा मी ऊस उत्पादक आहे आणि मी ह्यांना ऊस दिला कारखान्याला आणि आता असा नियम आहे केंद्राचा की बाबा 15 दिवसाच्या आत मला पेमेंट दिलं पाहिजे. बरोबर. आणि मग तर मागच्या वर्षीचा जो वर्ष म्हणजे काय गाळप हंगाम वेगळं आहे. जसं आपलं कॅलेंडर वर्ष आहे जानेवारी टू डिसेंबर आर्थिक वर्ष आहे एप्रिल टू मार्च तसं गाळप वर्ष पण वेगळं असतं. गाळप वर्षामध्ये समजा मागच्या वर्षीचा गाळप वर्षाचा जो रिकव्हरी रेट आहे त्याप्रमाणे मला पैसे मिळत होते पूर्वी. आलं लक्षात. बरोबर. आता हे 3 वर्षापूर्वी असं हे झालं बदल झाला त्याच्यामध्ये की ज्या वर्षी मी हे देतोय ऊस देतोय त्या वर्षाचा जो काही येईल FRP नाही रिकव्हरी त्याच्याप्रमाणे मला पैसे मिळणार. आणि हे लॉजिकल कसं आहे समजा मी सांगतो तुम्हाला हे योग्यच असेल आहे असं मला वाटतं. तर समजा मागच्या वर्षी एका कारखान्याला मी ऊस दिलाच नाही समजा आणि त्याच्याकडं समजा सगळे खोडव्यावाले ऊस गेले किंवा ते पावसाने ताण दिलेले ऊस गेले आणि त्याचा रिकव्हरी एकदम 9 आली त्याची 9 आली समजा. आणि मी यावर्षी माझं पाणी चांगलं आहे माझं रिकव्हरी चांगली आहे आणि मी त्याला दिला त्या कारखान्याला तो कारखाना मागच्या वर्षीचा रिकव्हरीप्रमाणे मला पैसे देणार. पण ते म्हणजे तिथं मी दिलंही नाही ऊस मागच्या वर्षी तिथं तरी मागच्या वर्षी आता जो ऊस मी देतोय त्याच्या रिकव्हरीप्रमाणे मला मिळणं जरुरी आहे ना. तर मग आता 3 वर्षापूर्वी असं सुरू झालं की यावर्षी मी जो ऊस देतो त्याचं जी रिकव्हरी येईल त्याप्रमाणे मला रेट मिळणार. बरोबर. आता प्रश्न असा आहे की समजा माझा गाळप समजा 170 दिवस चालणार आहे हंगाम आणि मी कारखाना सुरू झाला दिला समजा 10 दिवसांनी ऊस मग 15 दिवसांनी मला पैसे मिळायला पाहिजे. पण अजून 100 दिवस कारखाना चालायचा आहे. जोपर्यंत कारखान्याचं गाळप संपत नाही तोपर्यंत त्याला हे काढता येणार नाही रिकव्हरी कॅल्क्युलेट करणार किती ऊस साखर तयार झाली प्रमाणे. मग
म्हणून मग त्यांनी काय ठरवलं की बाबा 10.25 प्रमाणे तुम्ही त्यांना द्यायचे लोकांना. आणि मागच्या वर्षी HNT पकडायचा, तो त्याच्यात HNT म्हणजे हार्वेस्टिंग अँड हे ट्रान्सपोर्ट म्हणजे ऊसतोड वाहतूक आणि ऊसतोडणी आणि वाहतूक. तर मागच्या वर्षीचा पकडायचा मायनस करून तात्पुरता आणि त्यांना द्यायचा. आणि मग नंतर मग हंगाम संपल्यानंतर आता जरा इथेनॉलकडे थोडं वळतो, थोडं कन्फ्युजिंग आहे पण वळतो जरा. इथेनॉलचं डिटेल डिस्कस नंतर करू, पण असं आपण म्हणूया सध्या या प्रश्नापुरतं की नंतर जे फायनल रिकव्हरी निघेल, ज्या वर्षी मी ऊस दिलाय, बरोबर आहे, तर समजा ते 11% आली समजा, कारखान्याने मला किती दिली, 10.25 प्रमाणे दिली, तर मला अजून किती पाहिजे, 0.75 प्रमाणे मला ॲडिशनल पाहिजे. बरोबर आहे. मागच्या वर्षीचा HNTचा खर्च होता समजा 1000 रुपये आणि या वर्षीचा HNTचा खर्च निघाला, सगळं कारखाना गाळ बंद झाल्यानंतर काय समजा आला की 1100 रुपये. म्हणजे HNTचा खर्च वाढला आणि परत माझा रिकव्हरी पण वाढली. तर हा सगळा सर्वांगीण विचार करून शेवटचा हप्ता जो आहे दुसरा, त्याला प्रीमियम हप्ता म्हणतात, तो शेतकऱ्यांना देणार, असं ते गणित आहे. म्हणजे एका टप्प्यात पैसे मिळायला पाहिजे ही जी मागणी आहे ना, ती पूर्णतः करेक्ट नाही आहे. एक रकमी मागणी जी आहे ती पूर्णतः करेक्ट नाही आहे. ते आपण इथेनॉलकडे आल्यानंतर अजून क्लॅरिटी येईल त्याच्यामध्ये. परंतु पहिल्यांदा त्यांनी 10.25 प्रमाणे द्यायचा आणि मग नंतर जे फायनल रिकव्हरी जी येईल त्याच्याप्रमाणे फरक, आणि ज्या वर्षी ऊस दिला त्या वर्षीचा HNT पकडून मायनस करून मग ती रक्कम शेतकऱ्यांना द्यायची, असं ते आहे. तर याच्याबद्दल बरेचसे कोर्टात केसेस वगैरे झालेले आहेत, ते विषय जरा नंतर बोलूया आपण. तर सांगायचा उद्देश काय आहे या बाबतीमध्ये, बऱ्याच लोकांचा तुम्ही काहीतरी विचार पाहिजे तर RSF किंवा काय असं, पण तुमचं बोलणं जरा कमी व्हायला लागलं, माझं बडबड जास्त झाला नाही. ऐकतोय मी तुमचं, त्याच्यामुळे ते वेगवेगळे मुद्दे सांगतायत ना तुम्ही. तर आता महत्त्वाचा मुद्दा सांगतो. बऱ्याच लोकांचं मिसकन्सेप्शन आहे की RSF रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युलाप्रमाणे देत नाहीत कारखाने. बरोबर. आणि तर त्याच्यात आणि बरेच वेळा वेगळी लोक 70-30 म्हणत असतात. तर त्याचं काय ते सांगतो. तर कारखान्यामध्ये जे आपोआप तयार होतात बाय प्रॉडक्ट्स, उपपदार्थ आपोआप पडतात, जसं आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये शेण पडतं, ते म्हणजे प्राथमिक हे झालं उपपदार्थ. त्याच्या जर मी गौऱ्या केल्या मेहनत करून तर ते झालं द्वितीय उपपदार्थ. तसं आपोआप जे पडतं ते आहे आपलं मळी म्हणजे मोलॅसिस, सी मोलॅसिस, नंतर भुस्सा आणि प्रेसमड. भुस्सा म्हणजे बॅगेस. साधारण मोलॅसिस 4% असतं, बॅगेस 4% असतं आणि प्रेसमड 4% असतं साधारण. तर प्राथमिक उपपदार्थ म्हणजे जे आपोआप पडतात, त्याला काही वेगळे श्रम करायची जरूर नाही. आणि द्वितीय उपपदार्थ जे काय आहेत ते म्हणजे मुद्दाम तयार केलेले एफर्ट्स घेऊन. त्याच्यामध्ये काय येईल, उदाहरणार्थ सहवीज निर्मिती येईल, इथेनॉल येईल, रेक्टिफाईड स्पिरिट येईल, खांडसरी येईल, मद्य निर्मिती आहे, रसायने आहेत, CNG गॅस आहे, बायोगॅस आहे, बायो CNG आहे, ग्रीन हायड्रोजन आहे, सॉलिड कार्बन डायऑक्साईड आहे, ड्राय आईस वगैरे वगैरे. तर हे सगळे झाले द्वितीय उपपदार्थ, प्रक्रिया उपपदार्थ. तर बरेच कारखान्यांनी स्वतःचे CNG स्टेशन पण टाकलेले आहेत. टाकलेले आहेत, म्हणजे असं वाढत आपल्याला चाललेले आहेत. मी तर म्हणलं सुरुवातीला की साखर हा काय म्हणतात त्याला बाय प्रॉडक्ट झालेला आहे, पण बाकी याच्यातून नफा भरपूर निघू शकतो सध्या त्यांचा. तर आता मी असं म्हणतो की सध्याची जी कायदेशीर तरतूद आहे
हम्म. त्याच्याप्रमाणे RSF म्हणजे काय मी सांगतो. हम्म. त्याच्यामध्ये म्हणजे ते तरतूद म्हणजे मागणी नाही, ही कागदावर आहे ती हम्म. RSFची मागणी, हम्म. की साखर किती विकली कारखान्याने हम्म. हम्म. त्याचं मूल्य काढायचं, हम्म. त्याचे 75% घ्यायचे. हम्म. ठीक आहे. हम्म. हे झाले डावी बाजू. हम्म. नंतर साखर आणि प्राथमिक उपपदार्थ हम्म. म्हणजे 100% साखर हम्म. आणि प्राथमिक उपपदार्थ म्हणजे मळी, भुसा, प्रेसमड, हम्म. ते किती विक्री केली हम्म. टोटल, हम्म. त्याचे 70% घ्यायचे. हम्म. हम्म. बरोबर आहे? बरोबर. ही डावी बाजू झाली. परत सांगतो, साखर विक्री मूल्याच्या 75% हम्म. आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण साखर आणि प्राथमिक उपपदार्थ मळी, भुसा, प्रेसमड हो. त्याच्या 70% हम्म. त्या विक्रीच्या. बरोबर. ह्यातलं जास्त काय ते बघायचं. हम्म. बरोबर. जी व्हॅल्यू जास्त येईल हम्म. तो झाला तुमचा RSF. हम्म. 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 बरोबर. आणि RSF आणि FRP हम्म. याच्यामध्ये जो जास्त असेल, हम्म. समजा एखाद्या कारखान्याचा RSF जास्त आला हम्म. तर त्यांनी RSF देय ठरतो, म्हणजे त्यांनी RSF प्रमाणे द्यायला पाहिजे. बरोबर. पण समजा RSF कमी आहे, हम्म. हम्म. RSF कमी आहे आणि FRP ऑलरेडी केंद्राने जाहीर केलेली जास्त आहे, जास्त आहे. तर मग FRP प्रमाणे द्यायचं, हम्म. हम्म. असं ते आहे. हम्म. आणि कारखान्यांना बंधनकारक पण नाही की FRP प्रमाणेच हे द्यावं म्हणून. FRP प्रमाणे द्यावं द्या असं. पण असं बंधनकारक आहे, म्हणजे मिनिमम आहे ते. हम्म. पण बरेचसे कारखाने असे आहेत प्रगतशील, ते FRP पेक्षा जास्त पण देतात. बरोबर. बरोबर. त्यामुळेच ते नाही का, सरकारने पूर्वी टॅक्स लावला होता हम्म. की FRP पेक्षा जास्त तुम्ही रक्कम दिली म्हणून त्यांना 8,000 कोटीचा टॅक्स लावला होता बरेच वर्षापासून. हम्म. ते अमित शहाने नंतर ते 8,000 ती लटकती तलवार होती लोकांवर, मध्येच नोटिसा यायच्या हम्म. की हे तुमचं इन्कम टॅक्स एवढं भरायचं राहिलं आहे म्हणून. हम्म. ती लटकती तलवार होती साखर उद्योगावरची. हम्म. अरे तर तर ते तो माफ झाला, ती चांगली गोष्ट झाली. परंतु आता पण बरेचसे कारखाने आहेत, काही मोजके आहेत पण FRP पेक्षा जास्त देतात ते. ठीक आहे. तर हा झाला RSFचा मुद्दा. आता जी शेतकरी संघटनेची किंवा बाकीच्यांची जी आपल्या लोकांची जी मागणी आहे, त्याच्यामध्ये असं आहे की पूर्वी जो आमचा SMP कायदा होता, फार पूर्वी, तर त्याच्यामध्ये त्यांनी जे द्वितीय प्रक्रिया उपपदार्थ आहेत त्यांचं त्यांनी हे केलं होतं, त्यांचं पण शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी रिकमेंडेशन दिलं होतं त्यांनी. जे या SMP पासून FRP काय झाल्यानंतर ते निघून गेलं. बरोबर. त्यामुळे फक्त तुम्ही फुटकळते बॅगॅस फिगॅस त्याच्यावर समाधान माना, बाकी याच्यावर काही तुमचा हक्क नाही, असं ते स्वरूप त्याला मिळालं. ते भार्गवी समिती म्हणून होती एक केंद्राने स्थापन केलेली, त्याच्यामध्ये त्यांनी असं रेकमेंडेशन केलं होतं की बाबा जे इतर उपपदार्थ जे आहेत त्याच्या 50% लाभ शेतकऱ्यांना दिला पाहिजे, असं त्यांनी रिकमेंडेशन केलं होतं. पण ते फाईल धूळ खात पडलेली आहे. तर हा विषय नंतर हे घ्यायला पाहिजे, कोणीतरी काहीतरी गोल्डन मीन काढायला पाहिजे. पण कारखान्याचं पण काय आहे की कारखान्याची पण गळचेपी होती ना. आपण काय तुम्हाला माहिती आहे, आपलं जे शुगर फोर्स टास्क फोर्स कमिटी आपण स्थापन केली, त्या मीटिंगला तुम्ही पण आले होते. आपल्या ऊसतोड कामगाराचे आणि हार्वेस्टिंगचे पण हे केलं होतं, समन्वय साधला होता. त्या मीटिंगला तुमचं चांगलं प्रेझेंटेशन झालं होतं. तर आपली ती एकमेव अशी कमिटी आहे की जिथं सर्व घटकांचा, त्याला स्टेक होल्डर म्हणतात, ऊसतोड कामगार असू द्या, उद्योगचे मशिनरी बनवणारे असू द्या, ठिबकवाले असू द्या, कारखानदार, इवन कारखान्याचे कर्मचारी, नंतर शेतकरी तर आहेच पहिल्यांदा मुख्य घटक, कारखानदार, सगळ्यांनी एकत्रित विचार करून आपण भूमिका मांडत असतो आणि केंद्रापर्यंत हे करत असतो. तर त्याच्यामध्ये आपलं काय चाललं होतं डिस्कशन आत्ता की कारखाने पण काय करणार बिचारे. 31 रुपये साखरेचं मूल्य जे आहे, MSP मिनिमम सेल्स प्राईस, सपोर्ट नाही, सेल प्राईस 31 रुपये 4-5 वर्षापासून आहे. त्याच्या अगोदर काहीतरी 33 रुपये मला वाटतं आता,
4 वर्षापासून. त्याच्या अगोदर 31 होतं, बरोबर. 2 रुपयाने वाढवलं होतं. हम्म. आणि 45 रुपये 47 रुपये करावून आपली मागणी आहे, हम्म. परंतु ते काय मागणं करत नाहीत. हम्म. त्यामुळं इकडे FRP दरवर्षी वाढती, हम्म. पण ह्याची किंमत वाढत नाही, इथेनॉलची किंमत वाढत नाही हम्म. आणि साखरेची किंमत वाढत नाही. वाढत नाही. बरोबर. आणि इथेनॉलची किंमत आणि साखरेची किंमतीवर एक त्रैराशिक आहे. तो रेशो जोपर्यंत मेंटेन असतो हम्म. तरच इथेनॉल करणं परवडतं. हम्म. त्यामुळे साखरेचं मूल्य वाढवलं तर त्यांनी इथेनॉलची पण किमती वाढवायला पाहिजे. हम्म. इथेनॉलचे चार किमती आहेत. हम्म. एक म्हणजे बी मोलॅसिस पण किती केलं त्याची किंमत वेगळी आहे, हम्म. सिरपपासून केलं त्याची किंमत वेगळी आहे, रसापासून केलं त्याची किंमत वेगळी आहे, हम्म. वगैरे वगैरे. आणि समजा दुसऱ्या उपपदार्थावरून केलं, समजा दुसऱ्या वेस्ट अन्नधान्यावरून केलं त्याची किंमत वेगळी आहे. बरोबर. तर हा जो रेशो आहे की साखरेचं मूल्य आणि इथेनॉलचं मूल्य, हे रेशो आहे माझ्या मोबाईलमध्ये. त्याच्यापेक्षा जर ते अफेक्ट झाला तर मग त्यापेक्षा साखर केलेलीच परवडते, इथेनॉल करणं परवडत नाही. म्हणून सरकारने दोन्हीचं वाढ केली पाहिजे. निर्यात बंदी होती साखरेला, इथेनॉलचं मध्ये जो गळा दाबला होता त्यांचा, इथेनॉलचं प्रोडक्शन बंद केलं होतं. कितीतरी 1000 कोटी त्यांनी कर्ज काढून कारखान्यांनी इन्व्हेस्ट करून सगळं प्रोसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट केल्या इथेनॉल निर्मितीसाठी. 20% आपलं टार्गेट होतं 2030 पर्यंत, ते आपण 2020 यालाच अचीव केलं, काहीतरी 25लाच अचीव केलं. तर एवढं त्याला हे पण फॉरेन करन्सी मिळवून दिली आपण. तर पण त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे त्यांनी हे करायला पाहिजे होतं ना, त्यांचं पण हे आर्थिक सुबत्ता आणली पाहिजे त्यांची पण, म्हणजे ते FRP पण शेतकऱ्यांना देतील ना. पण असं म्हटलं जातं, कारखान्यातले काही डायरेक्टर म्हणतात की साखरेपेक्षा आम्हाला इथेनॉल परवडतं, त्याच्यामुळे आम्हाला आता जे आम्ही FRP किंवा शेतकऱ्यांना पैसे देऊ शकतो ते इथेनॉल, अल्कोहोल, वीज ह्या बाय प्रोडक्टमुळे देऊ शकतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तर हे विधानाचं कसं तुम्ही विश्लेषण कराल एक अभ्यासक म्हणून त्या संदर्भातलं? म्हणजे हे खरंच ते म्हणतात ते बरोबर आहे का त्यांचं विधान? आता तुम्ही म्हटलात की इथेनॉलचे दर हे पण कमी होत आहेत, साखरेचे कमी असेल, बाय रेशो जर व्यवस्थित असेल तर ते परवडतं त्यांना. हो, बरोबर. हा, पण कारखानदार म्हणतात की आम्ही हे साध्य केलंय. आता जी FRP वाढते म्हणजे साखरचे दर कमी येतं पण FRPचे जास्त येतं, म्हणजे 3500 वगैरे किंवा हे वाहतूक आणि तोडणीचा खर्च जर पकडला तर हे जास्त आहे म्हणतात, बरोबर. तर तरी पण आम्हाला इथेनॉलमुळं, वीज, बायोगॅस, पुन्हा बाकीच्या ह्या गोष्टीमुळं आम्हाला ते परवडतं असं म्हणतात. तर ह्या संदर्भामध्ये तुम्ही कसं पाहणार त्याच्याकडे, किंवा तुम्हाला त्याच्याविषयी काही सांगता येईल का आणखी, की हे बरोबर ते म्हणतात ते बरोबर आहे का विधान? मी काही क्रॉस प्रश्न विचारतोय तुम्हाला. बरोबर आहे ते, की इकडचं जे बाकीच्या प्रोडक्ट्समधून फायदा जो निघतो त्यामुळे ॲटलिस्ट ते तग धरून बसतात. परंतु त्याचबरोबर हे पण आहे की असा पण एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो की बाबा बरेच कारखान्यांमध्ये भ्रष्टाचार चालू आहे, की मग हा पैसा म्हणजे डायरेक्टर्स लोकांना किंवा कॉन्ट्रॅक्ट देताना, टेंडर काढताना किंवा हे करताना, किंवा एक्साईजचे जे लोक आहेत किंवा जे वेइंग मशीन करणारे जे आहेत तुमचे, काय म्हणतात त्याला, ते वजन व मापक निरीक्षक वगैरे, असं मी ऐकलं की बाबा बऱ्याच लोकांना त्यांना ते काहीतरी हे करण्यासाठी, रिकव्हरी चोरी करण्यासाठी, वजन काट्यासाठी, वजन चोरी करण्यासाठी वगैरे असे गैरप्रकार चालू आहेत. त्यासाठी बरेच हप्ते देत असतील ते. 2 प्रकार ते दिसतात हा जो आपल्याला, भ्रष्टाचार आहे. हा बोला. की कुठला, की रेव्हेन्यू चोरीचा, आपला रिकव्हरी चोरीचा, आणि दुसरा वजन काट्यामध्ये, की वजन काटे ते दुसरीकडे वजन केलं तर ते कारखान्या ओझ घेत नाहीत, किंवा कारखाना परिसरामध्ये वजन काटे असेल तर तिथं वजन करू दिलं जात नाही. ह्या 2 हे समस्या आहेतच, किंवा त्यांचं त्याच्या आणखी तशी यंत्रणा आहे आपल्याकडं की जे शेतकऱ्यांना संरक्षण देईल अशी. परंतु आपल्याला त्याच्या पुढे जाऊन जर म्हटलं की यंत्रणा नाहीये,
यंत्रणा आहे पण ती कार्यान्वित नाही ना, म्हणून तर कार्यान्वित- मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागतं की वजन काट्याची चोरी कोण करतं मला माहिती आहे, मी ऍक्शन घेईन. कुठली घंटा ऍक्शन घेतली त्यांनी. वजन काट्याची. आणि सगळे लोक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो. मग त्याच्यात आपण हे करूया, ह्या दोनच प्रश्न, ह्याच प्रश्न नाही, ते थोडं. वजन काट्या निघालं ते संपवतो मग इकडे वळतो. समजा 15 टन वजन आहे तर 13.5 टन दाखवलं समजा, आणि मग ते कारखाने FRP जास्त दिली म्हणून डिंगोरा पेटतात. पण तेच कारखाने वजन काट्यामध्ये चोरी करतात. बरोबर. म्हणजे ह्याच्यावर असं पेट्रोल पंपावर ते कॅलिब्रेशन असतं. त्याचं पेट्रोल किती भरलंय, CNG किती भरलंय, त्याचं कॅलिब्रेशन येऊन ते चेक करून, किंवा इंडस्ट्रीमध्ये तर कॅलिब्रेशन करतात सगळे. बरोबर. प्रत्येक ड्यू डेट असते त्याच्यात कॅलिब्रेशनची. तसं स्ट्रिक्टली हे का नाही पाळत? इथं पाळलं जात नाही. आणि महत्वाचं आहे ना ते. 1.5-2 टन आणि समजा असं 100 टनामागे किती लूट करत असतील हे लोक. आणि मग टिमके वाजवायची की आम्ही FRP रेट याच्यापेक्षा जास्त दिला, त्याच्यापेक्षा जास्त दिला. तो विषय पण महत्वाचा आहे, तो बाजूला ठेवा थोडा वेळ. कमिंग टू युअर पॉइंट, याचं जे अर्थशास्त्र जे आहे, हा बोला. त्याला जोडून असं आहे की हार्वेस्टिंग मशीनचं जर नाही, हा विषय- 5% पुन्हा मायनस केलं जातं वजन करताना. जर 100 टन पडलं तर ते 95 टनच पकडलं जातं. इथं 5 टनाचं ते वजन मारलं जातं. ते तर लिगली घेतलं जातं. ते मला माहित नाही. ते तुम्ही प्रॅक्टिकली हिंडल्यामुळे तुम्हाला तो मुद्दा माहिती आहे. तो तर मला मग ह्यालाच आपण जोडून घेतला हा मुद्दा एक. तर तसं कमिंग टू युअर पॉईंट, की तुम्ही जे म्हणलं की बाबा हे काय यांचं, तर माझा त्याचा डिटेलमध्ये तपशिलार अभ्यास नाही आहे. अर्थशास्त्र ज्याला म्हणतो ना आपण, आपण ऐका ना, अर्थशास्त्र अर्थशास्त्र म्हणजे काय, त्यांचं जे ऑडिट आहे की इतका खर्च झाला, एम्प्लॉयमेंटवर एवढा खर्च झाला, वीज निर्मितीचे एवढे पैसे मिळाले, याचे पैसे इतके मिळाले, CNGचे एवढे पैसे मिळाले, हे जे बजेट आहे पूर्ण, ते त्याचा अभ्यास केल्याशिवाय ते कळणार नाही आपल्याला. प्रत्येकाचं जे आहे, आपण एवढंच म्हणू शकतो की बरेच वेळा हे कार्यकर्ते सांभाळायचे असतात लोकांना. राजकीय, आता हे साखर कारखान्याने राजकीय हस्तक्षेप केलेला आहे ना पूर्णपणे, त्यामुळे ओव्हर स्टाफिंग हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बरेच कार्यकर्त्यांना ओव्हर स्टाफिंग झाल्यामुळे त्याचा पगार भरपूर द्यावा लागतो, भ्रष्टाचार आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे मी म्हणत तसं केंद्राची मदत पण अपुरी आहे है ना. त्यामुळं स्टॉक लिमिट असते त्यांना. ते कमिंग टू हे म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण सगळीकडं मागणी करतो ना स्वातंत्र्याची. थोडा वेगळ्या पॉईंटला घुसतो, थोडा लिंक तुटू नये म्हणून. तर साखर कारखान्यावर एवढे बंधन आहेत, म्हणजे इनडायरेक्टली त्याच्याशी रिलेटेडच आहे, की साखर कारखान्याने कधी धुराडं चालू करायचं, गाळप हंगाम कधी सुरू करायचा, ह्याची परवानगी घे, त्याची परवानगी घे, निर्यात करू नको, एवढाच कोटा आहे, हे याच महिन्यात गेला पाहिजे, नाही तर तो लॅप्स होतो, निर्यात करू नको, केलं तर एवढंच कर. इतके बंधन आहेत. तर त्याला कारखान्यावर टाकलेले बंधन त्यांच्या समस्या. तर ते शुगर कंट्रोल ऍक्ट जो आहे 1966चा, बरोबर आहे, तर साखर नियंत्रण आदेश, तर त्याचा 2024 साली एक ड्राफ्ट आला होता. त्यांनी मी कॉमेंट्स मागवले होते लोकांना की तुमचे काय कॉमेंट्स आहेत. तर त्याला मी अभ्यास करून क्लॉज वाईज पॉईंट त्यांना मी कळवले होते केंद्राला. किती 2014ला? 24ला. त्यांनी सांगितलं होतं की या तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला हे द्या. आणि मग मी बरोबर क्लॉज वाईज अभ्यास करून त्यांना कळवलं होतं की हे बंधन आहे, हे बंधन आहे, हे बंधन आहे, असं तसं प्रत्येक क्लॉजमध्ये बंधन आहेत. म्हणजे कारखान्याला बांधून ठेवायचं आणि त्याची आर्थिक परिस्थिती अशी त्याच्यामुळे बिघडणार. आणि मग वरून साखरेचं मूल्य वाढवायचं नाही, एक्सपोर्टला बंदी आहे, आणि असं केल्यानंतर मग त्यांची आर्थिक परिस्थिती डबघायला येणार, आणि त्याच्यावर परत भ्रष्टाचार त्यांचा. तर परत ते आता इथेनॉलसाठी निर्मितीसाठी बरंच कर्ज काढून त्यांनी नवीन प्लांट टाकले, त्याचं व्याज भरायचं. तर ते म्हणून मी म्हणतो असं स्टेटमेंट मला करता येणार नाही की बाबा हे यांचं भरपूर यांचं इन्कम आहे आणि म्हणून ते देऊ शकतात FRP प्रमाणे ॲटलिस्ट. अर्थात हे FRP जे दिली त्यांनी सरकारने जाहीर केली ती पण एकदम कमी आहे फार. म्हणजे शेतकऱ्याचा जो उत्पादन खर्च आहे त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे नाही आहे. पण आपल्याकडं काय स्टाईल आहे की शेतकऱ्याला नुसतं तोंड मिळवणी करायची, त्याला नुसतं जगत ठेवायचं.
त्याला समृद्ध, आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ द्यायचं नाही. होऊ द्यायचं नाही, बरोबर. म्हणजे तर ते असं केल्यामुळे ते तोंड मिळवणी केलेली त्यांनी त्याची. आणखी आपण इथेनॉलकडे येऊया की इथेनॉल एवढंच तुम्ही उत्पादित करा, असं काही कारखान्यावर बंधने आहेत का? नाही, असं काही नाही आहे. म्हणजे ते कितीही इथेनॉल तयार करू हो, शकतात. कितीही करू शकतात. हम्म. त्यांचा तो फायदा असा आहे की त्यांचे पण कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट त्या ऑइल कंपन्यांशी. ऑइल त्यांचं कंपनी पण मार्केटिंग, शासनानं पण त्याचे रेट ठरवून दिलेले आहेत ना. इथेनॉल तुम्ही 65 रुपये हा per तेच लिटरनंच म्हणलं, विकायचे. 3 टाईपचे रेट्स आहेत ना ते. ते 3 टाइम. बी पासनं बी मॉलिसिस पासनं. आता ते FRPचा विषय संपू पहिले आणि मग याच्याकडे वळू आपल्या इथेनॉल निर्मितीच्या मधल्या गोळाबद्दल. त्याला जोडून FRPला जोडून हे असं बरेचसे म्हणतात किंवा कारखान्यातले डायरेक्ट नाही पण काही शेतकरी किंवा काही संघटनेचे कार्यकर्ते म्हणतात की इथेनॉल बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी साखरेचं प्रमाण ठेवावं लागतं. त्याच्यामुळं जी रिकव्हरी आहे ती कमी येते उसाला. डायरेक्ट तुम्ही इथेनॉल बनवायचं म्हटलं डायरेक्ट रसापासूनही बनवू शकता ते, पण तिथं रिकव्हरी ही शेतावर टेस्ट होत नाही, तर ती कारखान्यामध्ये होते. तर इथं चोरीचं त्यांना इथं रिकव्हरी आमची काही चोरली जाते म्हणतात आणि त्यामुळं आम्हाला FRPचे पैसे कमी मिळतात असं काही मत आहे. तर ह्याच्याशी तुम्ही कसं पाहता तिकडं? हां, तो बघतो मी त्याच्याकडे. तर असं एक मागणी आहे की बाबा शेतावर येऊन, बांधावर येऊन आमच्या ऊसाची तुम्ही हे करा, रिकव्हरी चेक करा. त्याला ब्रिक्स म्हणून शब्द आहे. ब्रिक्स, बरोबर. हां, समजा माझं ऊसाचं ब्रिक्स काढले, त्याचे समजा 11% आले समजा, तर मला दुसऱ्या शेतकऱ्याची समजा 12% आली, तर त्याला 12%नी पैसे मिळायला पाहिजेत, मला 11%नी पैसे मिळायला पाहिजेत. आणि मग तुम्ही आत काही घोळ घाला कारखान्याच्या आत, ते काही करा, तिकडं इथेनॉल करा, डायव्हर्ट करा, ऊसचं प्रोडक्शन, बरोबर, ते तुम्ही तिकडे काही करा, माझं जे आड आहे ते मला मिळण्याशी कारण, बरोबर, असं एक मुद्दा मांडणारे लोक आहेत. परंतु त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हे व्यावहारिकदृष्ट्या हे इम्प्लिमेंट करणं जरा अवघड आहे जरा. की बाबा प्रत्येक शेतकऱ्याकडे समजा 5-6 हजार शेअर होल्डर्स आहेत, जे ऊस देतात त्यांना, प्रत्येकाच्या बांधावर जायचं, मोजायचं, रेकॉर्ड ठेवायचं. आणि परत जे दुसरा एक मुद्दा या संदर्भात असा होता की बरेच वेळा लोकांना काय वाटतं की बाबा तो कारखाना जवळच आहे, त्याची रिकव्हरी जास्त आहे, त्याची जास्त आहे, मग माझ्याच कारखान्याची का कमी आहे, म्हणजे हा चोरतोय. पण ते रिकव्हरीचं कशावर अवलंबून आहे? तर 2 गोष्टीवर अवलंबून आहे. एक म्हणजे समजा 2 कारखाने आहेत, A कारखाना आणि B कारखाना. A कारखाना जो आहे त्याचे सभासद जे कोरडवाहू क्षेत्रातले आहेत समजा, त्याने पाण्याने ताण दिलेले, त्यामुळे त्यांच्या शेतामध्ये कमी आलेली समजा रिकव्हरी त्यांची, बरोबर, पाण्याने ताण दिलेला आहे, कोरडवाहू भागातले समजा. दुसरं म्हणजे त्यांनी त्याचा खोडवा जास्त आहे समजा, खोडव्याचं प्रमाण जास्त आहे. आणि तिसरा मुद्दा त्यांनी कुठल्या जाती वापरल्यात, हे असे बरेचसे व्हेरिएबल्स आहेत. आणि मग त्याची रिकव्हरी काहीतरी आली समजा 8.5 आली समजा. आणि B कारखाना जो आहे समजा दुसरा, जवळच आहे त्याच्या, पण त्याच्या खालच्या बाजूला असल्यामुळे कॅनॉल तिकडे गेल्यामुळं तिकडं सगळे पाणी भरपूर दिले तिथं, बरोबर. नंतर तिथले प्रगतशील शेतकरी आहे समजा, चांगलं उत्पादन केलेलं आहे त्यांनी. तिसरी, आणि मग त्याची रिकव्हरी जास्त आहे. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा, A कारखाना जो आहे तो 25 वर्ष जुना आहे, त्याची मशिनरी जुनी आहे, त्याचे तंत्र प्रोसेसिंग पॅरामीटर्स चुकीचे आहेत, आणि बरेच वर्षापासून चालत आलेले प्रकार चाललेले, तिथं काही इम्प्रूव्हमेंट नाही आहे. हिट रिकव्हरी म्हणा, एनर्जी रिकव्हरी म्हणा, किंवा बाकी काय आहे प्रोसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट. आणि B कारखाना जो मॉडर्न आहे, रिनोव्हेशन केलं आहे त्यांनी, सोफिस्टिकेशन केलेलं आहे, कॉम्प्युटराइज रेकॉर्ड आहे, आणि बिलकुल लॉस होऊ देत नाही तो, प्रत्येक कसं हे करतो. म्हणजे A कारखाना आणि B कारखाना, तर B कारखाना प्रोफेशनली मॅनेजड असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्याची रिकव्हरी चांगली आहे, आणि Aची खराब आहे. त्यामुळे जवळ कारखाने असले तरी रिकव्हरी सारखी झाली पाहिजे असा हट्ट धरणं चुकीचं आहे. परंतु डाऊट येऊ शकतो की ABC मध्ये चांगली रिकव्हरी आली आणि मयात कारखान्यात कमी आली म्हणजे तू चोरी करतोय, डाऊट येणं साहजिक आहे शेतकऱ्यांचा. तो पण खरा आहे, शेतकऱ्याचा मुद्दा पण खरा आहे, पण हा तांत्रिक मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. कारण आपण तुमच्या पद्धतीप्रमाणे
आपण सर्वांगीण विचार करतोय, बरोबर. प्रत्येक बाजू समजून घेतोय आपण. बरोबर. आणि तर आता मी थोडा एक ब्रेक घेऊन असं म्हणतो की काय म्हणतात त्याला, सोमीनाथ धोळीशी आपण गप्पा मारतोय आणि ते उसावर पुस्तक लिहित आहेत आणि जवळजवळ शेकडो लोकांबरोबर चर्चा करतायत. त्यात आज माझा नंबर लागला. मी सतीश देशमुख, अध्यक्ष फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल. आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये बसून फ्री चर्चा करतोय. तर हे झाला. आता FRPचा मुद्दा पहिले संपूया की काही दुसराही मुद्दा असा आहे की इतर राज्यांमध्ये खूप FRP म्हणजे FRP जास्त मिळते. ते गणदेवी साखर कारखाना गुजरातचे बरेच वर्षापासून 4,000-4,500 वर देतात. उत्तर प्रदेशचे देतात, उत्तर प्रदेश वगैरे वगैरे असं. तो पण एक मुद्दा आहेच ना. मग आपलेच महाराष्ट्रातलेच सगळे पोखरलेले राजकारणी लोकांनी पोखरलेले कारखाने जे आहेत ते FRP का कमी देतात, हा मुद्दा महत्त्वाचा आहेच शेतकऱ्यांचा. आणि अजून एक मुद्दा सांगतो या संदर्भात की बाकी राज्यांमध्ये काही राज्य आहेत, 5-6 राज्य असे आहेत की ज्याच्यामध्ये उत्तर प्रदेशसारखे, ज्यांचं ते स्वतःचा FRP कायदा ते पाळत नाहीत केंद्राचा. तुमचा तुम्ही ठेवा म्हणतात. आमचा वेगळा कायदा आहे, SAP म्हणतात त्याला, स्टेट ॲडवायझरी प्राईस. आम्ही आमचा डिक्लेअर करतो, आम्ही आमच्या याच्याप्रमाणे देणार. मग त्याच्या विरुद्ध एकाने कोर्टात केस दाखल केली की बाबा FRP केंद्राचा कायदा असताना हे लोक स्वतःचा कायदा का करतात, SAP स्टेट ॲडवायझरी प्राईस. तर तो जो आहे स्टेट ॲडवायझरी प्राईस ते रिकव्हरीशी लिंक नाही आहे, ते उसाच्या जातीवर लिंक आहे जरा. आणि मग ते कोर्टामध्ये केस जिंकले ते लोक, राज्य. कोर्टाने असा निकाल दिला की SAP करायला अधिकार आहे राज्यांना, प्रोव्हाइडेड SAP इज ग्रेटर दॅन FRP. ओके. त्यामुळं ते कोर्टाने आदेश दिला. त्यामुळं काही राज्यांमध्ये SAP चालू आहे आणि त्यामुळं हे होतं. इथं SAPची मागणी आहे का आपल्या इथल्या आपल्या इथं शेतकऱ्यांची मागणी नाही आहे आपल्या ह्याच्यात. मागणी नाही आहे. ह्याच्याशी संबंधित एक असं कायदा आहे, काही राज्यामध्ये ना ऊसतोड स्वतः शेतकरी करतात आणि नेऊन देतात कारखान्यावर. त्यामुळे त्यांचं HNT खूप कमी म्हणजे मायनस होत नाही. पण आपल्या कारखान्यामध्ये आता अशी प्रॉब्लेम आहे की आता मराठवाड्यातल्या काही भागात पहिला हप्ता मिळाला 2500 रुपये समजा. आणि मी ते रेकॉर्ड आहे आपल्याकडे सगळ्या कारखान्याचे की प्रत्येकाचं HNT किती आहे. काही लोकांचा 975, काही लोकांचा 1033. आपल्याकडे पूर्ण कारखान्याची यादी आहे. HNT इतकं प्रचंड वाढलंय आता. तर हा म्हणजे FRPवर आपण नेहमी बोलतो, FRP. पण HNT बद्दल काहीच बोलत नाही जास्त. HNT पण प्रचंड आहे ना, किरकोळ नाही, प्रचंड आहे ना. त्याच्यामध्ये परत आता मी माझा कारखाना जवळच आहे, मला धोरंड दिसतंय 2 किलोमीटरवरच आहे. आणि ते कारखाना पळून आणतो दुसऱ्याकडनं 20 किलोमीटरवरनं, 40 किलोमीटरवर. त्याचा डिझेलचा खर्च वाढलेला आहे, तर त्याचा बुरधन मलाच. तर अशी एक मागणी आपल्याच मीटिंगमध्ये झाली होती एका, तुम्ही असताना, की बाबा 10 किलोमीटर असं काहीतरी स्लॅब करा ना तुम्ही. जो त्या ऊसतोड कामगार शेतकरी जो आहे, सॉरी ऊसतोडणी उत्पादक आहे, इक्वल राहील. वाहतुकीचा जो खर्च वाहतुकीचे 10 किलोमीटरपर्यंत वेगळा रेट, 10 ते 20 पर्यंत वेगळा, आणि 20च्या पुढं तिसरा. 3च करा ना, फार कॉम्प्लिकेशन करू नये. कारण अति कॉम्प्लिकेशन केलं तर इट इज टू इम्प्लिमेंट पण पाहिजे ना. बरोबर. त्यामुळं असं करणं पण व्यावहारिक पण आहे ते. असं केलं तर हे होईल. तर आपण आता तो मुद्दा कव्हर केलाय. कुठला? FRPच्या SAPचा यांचा SAP आणि LNTचा. आता पुढच्या थोड्या मुद्द्याकडे येऊया आपण. सहकारी कारखान्यांची संख्या 90 पर्यंत खूप होती, इव्हन 2003-04 पर्यंत जास्त होती. पण आता त्याचं खाजगीकरण होतं बऱ्यापैकी. सहकारी कारखान्यांची संख्या कमी होते आणि खाजगी कारखान्यांची संख्या वाढते. तर याच्याकडे कसं आपण, किंवा त्याच्या पाठीमागची काय कारणं तुमच्या अभ्यासातून पुढे येत आहेत का, किंवा तुम्ही कसं त्याच्याकडे पाहता, किंवा तुम्ही काय सांगू शकाल त्या संदर्भात? आता आपलं जे फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल आहे ना, हे नेहमी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करतं. बरोबर. आणि ज्या प्रश्नावर कोणाचं लक्ष नाही ते त्या दृष्टीने आपण बघत असतो. जे कोणी काय गावगाव करत नाहीत किंवा त्या बाबतीत घोषणा होत नाहीत, त्या प्रश्नाकडे पण आपण लक्ष देत असतो बारकाईने. बरोबर. आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने एक असं आहे की
सहकारी कारखान्यामध्ये बिचाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे भरून त्या काळामध्ये समजा 5,000 आहेत 8,000 लोकांनी शेअर्स घेतले. त्या काळातले व्हॅल्यू म्हणजे आपले खर्च करून कारखाने उभे करण्यात मदत केली. आणि मग ते कारखाने मग ते अवसानात निघाले. समजा अवसानात निघाल्यानंतर मग आयदर भाडेतत्त्वावर दिले कोणाला तरी किंवा खाजगी कंपनी गिळंकृत केले. तर ह्या शेअर होल्डर सगळे वाऱ्यावर सोडतात. बरोबर. कारण कोऑपरेटिव्ह ॲक्ट जो आहे तो सहकार संस्था अस्तित्वात असेपर्यंत त्याचे नियम लागू आहेत. काय असे प्रोटेक्शन नियम की त्याने असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, मीटिंग घेतली पाहिजे वगैरे वगैरे, ऑडिट रिपोर्ट झाला पाहिजे. पण एकदा ते अवसानात निघाल्यानंतर कोऑपरेटिव्ह ॲक्टचा काहीच उपयोग नाही. तो निष्प्रभ काय म्हणा निष्प्रभ काय झाला, तो निष्प्रभ झाला. तर ह्याच्यामध्ये साखर आयुक्ताची जबाबदारी आहे की बाबा स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी या विषयावर हँडल करून त्यांचे पैसे परत मिळणं जरुरी आहे ना पहिल्यांदा. बरोबर. ते तेव्हा शेअरसाठी भरलेले पैसे मिळणं पहिलं गरजेचं. हे जेव्हा कॉस्टिंग करतात ना, लिलाव करतात किंवा हे करतात, लोन असतं बँकेचं, कोणाची कॉन्ट्रॅक्टरची देणी आहे ते सगळं बघतात. पण हे दुर्लक्षित ठेवतात असं मला एक वाटतं. आणि कोऑपरेटिव्ह कारखाने ताब्यात घेण्यामागं उद्देश असं की तिथं जमिनी भरपूर आहेत आणि त्या जमिनी घेऊन मग कारखाना ताब्यात घेण्यापेक्षा काही काही लोकांनी त्या जमिनीवर डोळा पण आहे. यशवंत सहकारी कारखान्यासारखं कारखाना छोटा आहे पण जमीन खूप आहे. पुढं मागं त्याचं कॉम्प्लेक्स बिल्डिंग असं कधी कळत पण नाही आपल्याला. ते कुठला कारखाना आहे? यशवंत सहकारी कारखाना आहे ठेऊरचा. इथला त्याच्या सध्या बरेच वाद चालू आहेत ना सध्या. बरोबर. ते PMCला विकायचं चाललेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले. कोर्टात केस पेंडिंग आहे ती. तर आणि खाजगी सहकारी पण टिकलं पाहिजे डेफिनेटली. आणि खाजगी पण प्रोफेशनली मॅनेज्ड कारखाने झाले तर मग सहकारी साखर आयुक्तांचं खाजगी कारखान्यावर नियंत्रण असतं का? असतं ना. त्यांचं कुठल्या पातळीवर असतं? हां, तेच आता थोडंसं एक सेकंदासाठी मी ते डायव्हर्ट करतो विषय की शुगर कंट्रोल ॲक्ट जो आहे तो दोन्ही कारखान्यांना लागू आहे. त्यामुळे त्यांचे आदेश खाजगी कारखान्यांनी पाळावे लागतात. परंतु दुधाच्या बाबतीमध्ये असं होतं की दुधाला एवढा रेट दिला पाहिजे म्हणून सरकार GR काढत होतं की एवढा रेट दिला पाहिजे प्रत्येक लिटरला. ते खाजगी दूध संघ जे आहेत ते केराच्या टोपलीत फेकून देत होते आदेश. पण त्यांच्यावर काहीच कंट्रोल नाही. आणि कोऑपरेटिव्ह पण फेकून देत होते पण थोडंसं घाबरून थोडंसं फॉलो करायचे, थोडंसं काहीतरी दिलं असेल का करायचे. परंतु खाजगी दूध संघावर सरकारचं काहीच नियंत्रण नाही. म्हणून आपण म्हणत होतो की बाबा शुगर कंट्रोल ॲक्टसारखा दुधासाठी पण एक ॲक्ट आला पाहिजे. कारण दूध व्यवसाय पण हे ऊस उद्योगासारखा प्रचंड मोठा आहे. म्हणजे ते विषय आता आपण नाही बोलत डिटेलमध्ये, त्याच्यावर काहीतरी तर तुम्ही काय विचारत होते? कंट्रोल आहे का? तर कंट्रोल आहे, त्याचं खाजगीवर पण कंट्रोल आहे. म्हणून तर ते कोटा जाहीर करतात ना प्रत्येक कारखान्याचा कोटा जाहीर, निर्यात कोटा हे ते सगळं नियंत्रण आहे. त्यालाच जोडून एखाद्या सहकारी कारखान्याला अनुदान जाहीर केलं तर सहकारी म्हणजे शासनानं अनुदान जाहीर केलं तर ते खाजगी कारखान्याला दिलं जातं का? नाही, अनुदान खाजगी किंवा सहकारी असं बघत नाहीत. ते आपला माणूस आहे का दुसरे विरोधी पक्ष असं बघतात. त्यांच्या जे सामील झालेले लोक आहेत, अगोदर विरोधी होते नंतर मग सामील झाले सत्ताधाऱ्यांमध्ये, त्या लोकांना अनुदान किंवा कर्ज तर देऊ शकतात ते कुठल्याही कारखान्याला. नाही, हे पण असतं ना त्याच्यामध्ये कर्जाचं काम देतात, हमी पण देतात. नाही, कर्जाच्या बाबतीत झालं अनुदान. आता उदाहरणार्थ ते रिटर्न येणार नाही असे काही अनुदान दिले जातात साखर कारखान्यांना, तर ते अनुदान खाजगीला दिलं जातं का शासनाकडून? हो, दिलं जातं ना. म्हणजे तोच मुद्दा हवा. म्हणजे फक्त मला असं ऐकण्यात भेटलं की जे सरकार अनुदान जाहीर करतं ते फक्त सहकारी साखर कारखान्यांसाठी नाही, असं काही नाही. खाजगी कारखान्यांसाठी नसतं. नाही, असं काही नाही. हे सत्ताधाऱ्यांचे खाजगी सहकारी दोन्ही ताब्यात घेतलेत ना त्यांनी. आता पण एक न्यूज येते ना सारखी, ते फडणवीसचा कोणा तरी माणूस आहे, त्यांनी जवळजवळ 18 कारखाने कमी कालावधीमध्ये ताब्यात घेतलेत. ते बोत्रे का? ते वेगळा विषय आहे. थोडं पॉज करूया का? येस करा पॉज.